नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास आपल्या शेतकरी भावांसाठी आहे. पीएम किसान योजनेचे पैसे हे लवकरच खात्यात आता येणार आहे. मित्रांनो बघा, हा जो जुलै महिना आहे, हा जुलै महिना मध्यावर आलेला आहे आणि आता तुमच्या खात्यात कधी पण इथे पैसे येऊ शकते. मात्र पण त्याच्या आधी तुम्हाला काही महत्त्वाचं काम आहे हे करायला पाहिजे आणि हे तुम्ही केलंच पाहिजे, कारण याच्याशिवाय तुम्हाला खात्यात पैसे येणार नाही व तुमचे पैसे कुठं ना कुठं अडकून जातील व तुम्हीच मग मला कमेंट करून सांगसान की आम्हाला पैसे आले नाही. तर तुम्हाला लवकरात लवकर आता मी जे सांगेल हे पूर्ण चेक करायचं आहे. आपल्या अकाउंटला हे लागू होतं का, आपलं काही यातून राहिलेलं आहे का, काही उरतं का, हे तुम्हाला पूर्ण चेक करून घ्यायचं आहे. मित्रांनो बघा, हे काम तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे. मित्रांनो बघा, शासनाने आधीच याबद्दल स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही बघा ई-केवायसी इथे करायची आहे. मित्रांनो बघा, ई-केवायसी खूपच महत्वाची आहे. जर तुमची ई-केवायसी नसेल तर तुमची इथे ओळख होणार नाही व तुमचे पैसे इथे लवकर येणार नाही. शेतकरी आयडी अपडेट. मित्रांनो बघा, शेतकरी आयडी ही तुमची असणे खूपच गरजेचे आहे. याला आपण फार्मर आयडी सुद्धा म्हणतो. शेतकरी आयडी ही तुमची आतापर्यंत जर काढलेली नसेल तर मित्रांनो बघा, तुम्ही हे लवकरात लवकर काढायला पाहिजे, कारण याशिवाय तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नाही. मित्रांनो बघा, जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण नसल्यास लाभार्थ्यांचे पैसे अडकू शकतात. मित्रांनो, तुमच्या जमिनीचे कागदपत्र जर पडताळणी इथे झालेली नसेल तर तुमचे पैसे इथे अटकणार आहे. तुम्हाला इथे तुमचा जो लाभ आहे पीएम किसानचा हा इथे अटकू शकतो. त्यामुळे बघा मित्रांनो, शेतकऱ्यांनी तातडीने खालील कामे इथे करायची आहे. सर्वात पहिलं काम म्हणजे बघा, ई-केवायसी इथे करणं खूपच बंधनकारक आहे. दोन म्हणजे ई-केवायसी कुठे करायचं बघा, ई-केवायसी तुम्हाला सीएस केंद्र म्हणजे जिथे ऑनलाईन कामं केले जातात त्या ऑनलाईन केंद्रावर जाऊन तुम्हाला आपली ई-केवायसी इथे पूर्ण करायची आहे. नंतर बघा मित्रांनो, शेतकरी नोंदणी किंवा आयडी तयार करणे. शेतकरी नोंदणी यालाच आपण इथे काय म्हणतो, फार्मर आयडी. बघा, फार्मर आयडी तुम्हाला इथे तुमची काढलेली जर नसेल तर इथे पैसे येणार नाही. मित्रांनो बघा, आधार आणि बँक खाते योजनेशी जोडलेले आहेत की नाही याची खातरदारी करायची आहे. मित्रांनो बघा, इथे खूप हे महत्वाचं असतं की तुमचं जे आधार कार्ड आहे हे ज्या बँकला लिंक आहे त्या बँकमध्ये डीबीटी सक्रिय आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्यांना विचारायचं तिथं, ज्या बँकमध्ये अकाउंट आहे त्यांना, आमच्या खात्याची डीबीटी ही चालू आहे का हे त्यांना विचारायचं आहे. ते चेक करून मग तुम्हाला सांगतील. हे तुमचं जेव्हा पूर्ण असेल तर तुमचे पैसे कुठंच अटकणार नाही व लवकरात लवकर तुमच्या खात्यात हे पैसे येणार. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि हे जे काम आहे हे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या जर तुमचे केलेले नसेल तर. आणि काही शंका असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.